तुम्ही एका मुलगीबरोबर दररोज मेसेज करता तिला. तिचे मम्मी पप्पा आणि ती इथं पोलीस स्टेशनमध्ये आलेत. नाही. हां, ती इंस्टाग्रामवर क्यूट गर्ल क्राईंग म्हणून मेसेज करता तुम्ही. हा, घराकडे काय करतो? आहे ना, बसलोय रे. बसलोय. किती आहे? दत्ताला. कोणता? कोण येतो? कोणतं? पोलीस आमचं. करा एकदा. आणि शप्पथ. करा. तिचा नंबर दे. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज कसला व्हिडिओ बनवतो तुमका सांगते. तर आज प्रँक कॉल व्हिडिओ करूचा असा, तो व्हिडिओ बनवचा असा प्रँक व्हिडिओ. तर बघू कसं काय प्रँक बनतात. तर माझ्यासोबत असा मित्र स्वरूप आणि दोन मित्र असत धडे गेलेत येतले करूचा घराकडे दे काही ते तुमका बघित राहा तुम्ही. हॅलो हॅलो, अंकुश नाईक. हॅलो. हां, अंकुश नाईक बोलतायत. हां, मी सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून बोलतोय. तुम्ही एका मुलगीबरोबर दररोज मेसेज करता तिला. तिचे मम्मी पप्पा आणि ती इथं पोलीस स्टेशनमध्ये आलेत. नाही. हां, ती इंस्टाग्रामवर क्यूट गर्ल क्राईंग म्हणून मेसेज करता तुम्ही. हॅलो. हां, तुमच्या घरी कोण कोण असतं? आई आणि आणि पप्पा. हां, मग त्यांना घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकता का? नाही आता. नाही म्हणजे तुला काय फिरायला बोलवत नाही आम्ही पोलीस स्टेशनला. मग तू एकटा ये इथं. तिचे मम्मी पप्पा आलेत. हॅलो. हॅलो. हा, तुला काय आम्ही फिरायला बोलवत नाही आहे. तू पोलीस स्टेशनला ये. तिचे मम्मी पप्पा इथं आलेत. तू तुला दररोज मेसेज करतोस म्हणून. हा, मग तिने आता कंप्लेंट केली, त्याचं काय करायचं? तुला ते म्हणतात की केस लिहून घ्या. FIR लिहून घ्या म्हणतायत ते, केस विरुद्ध तुझ्या. नको म्हणजे तुला काय घरी बसून कामं नसतात काय? हा, काय पण करत असतो. नाही म्हणजे ओळखता तरी तुम्ही भेटला कधी तिला? नाही म्हणजे मग बोलतोच कशाला? जेवली का आणि हे का? तुला काय करायचं रे? घरी बसून कामं नसतात. मम्मी पप्पांना विचार की जेवलास काय म्हणून. हॅलो. कोण ती? कसा भेटला तुम्ही? अकाउंट कुठून मिळालं? हा, परत अरे हसतो विचारला तू. बोल ठीक आहे. हा, चालू करायचं नको. परत नाही म्हणजे ते काय दररोज दुसऱ्यांबरोबर बोलतो का तू? नाही म्हणजे परत नाही म्हणजे तुला काय घरी बसून कामं नाही? अभ्यास कर की. कितवीत आहेस? घरी पोलीस पाठवू? कधीपर्यंत येशील इकडे? तुझे इथे मम्मी पप्पा येऊन गेलेत, केस देऊन गेलेत. केस लिहू? आता एवढ्या बारक्या मुलाची केस देऊ? तुला नाही तर तुमच्या कायद्याप्रमाणे तुमच्या मम्मी पप्पांना तरी अटक करावी लागेल. नको म्हणजे काय? घरी बसून कामं नाहीत, मुलींना मेसेज करतो. परत नाही म्हणजे ते काय भेळ आहे होय? परत नाही करायला, दररोज करायला समजत नाही. मग इकडे कधी येणार इकडे केस मिटवायला?
पोलीस स्टेशनात. तू त्या मुलीबरोबर कधी फोनवर बोललास? हा मग तू उगीच कशाला त्याला मेसेज करतोस? कधी भेटलास तरी? मग कुठल्या कॉलेजला आहेस तू? तुझ्या कॉलेजमध्ये आहे ती? हो भेटलास तिला? हा मग तू कशा भेटलास तिला? मला जर सांगणार आहेस का तू? काय हा कसं भेटलास म्हणजे अकाउंट कुठून मिळालं? ओळख कशी केलीस? कोण नाव? मित्र काय तुझा? नाव काय तुझं? मंदार. कुठं राहतो तो? हा तुझा फोन नंबर दे, बघतो त्याला. आणि उद्या दोघं पण तुमच्या दोघा मम्मी पप्पांना घेऊन इकडे यायचं. त्या मंदारचा फोन नंबर दे लवकर. मंदार आता म्हणलास ना, त्याचा फोन नंबर दे लवकर. हा 8793 2894. हा ऐक आता, त्या मम्मी पप्पांबरोबर ते जे पप्पा ते शिव्या देत आहेत आम्हाला, आम्ही काय करू सांग? चुकी झाली म्हणजे? नाव काय तिचं माहिती आहे का मुलीचं? मग उगीच बोलत आहे. काय बोलत होता मग एवढं? जेवलीस काय बिवलीस काय? तिचं नाव माहित नाही तिला जेवलीस काय विचारतो? लाज वाटते का तुला? इथं तिथे सगळे चॅटिंग आहेत आमच्या समोर. हाय हॅलो सकाळी 7 वाजता मेसेज करतोस तुला. मम्मी पप्पांना उठून नमस्कार करत जा रे. सॉरी सर म्हणजे चुकी झाली म्हणजे? आणि इथं तुला असतोच कशाला? गप ना. बोल परत नाही म्हणजे अजून किती वेळा करतोस ते? हॅलो अरे वाय कुठं आहेस तू आता? तुमच्या घराचा पत्ता सांग मला. तुमच्या घरचा पत्ता दे. नको सर म्हणजे? आणि इथं केस लिहिलं त्याचं काय करायचं? अरे अरे बाळ पण त्यांच्या मम्मी पप्पांना काय सांगायचं? तिचे मम्मी पप्पा मारा येणार मला. त्यांचे मम्मी पप्पा तुला मारायला येतो म्हणतायत? नको सर म्हणजे ते आता घरी आली तर आम्ही काय करू शकतो? भांडणं वगैरे झाली तर केवढ्याला पडेल ते? मारायला येतो म्हणतायत त्यांचे मम्मी पप्पा. हा बोल तुझं तू काय ते आणि मिटवायचं बघा, नाहीतर तुला आत टाकावं लागेल आम्हाला. मम्मी पप्पाच नाही रे, तुमच्या मम्मी पप्पाची आजीकडे माझीला आठ टाकायला लागली. जे घरात आहे त्याने आठ टाकावं लागणार म्हणजे. अरे अजून आणते नाही 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 केला त्याने. ओके आधी ते हा बोल बोल कट काय केला हा विचार. हिच्यावर नाही लावल्या व्हिडिओ हॅलो पोलिसांचा फोन तू कट कसा केलास?
हॅलो, आमचा फोन कट करतोस तू? आम्ही खुळे आहे काय तिथं फोन करायला तुला? थांब, तुझ्या घरचा पत्ताच दे, तुला बघतो आता, येतोच तिकडे. तुझं लोकेशन ट्रॅक होते माहिती आहे ना तुला? तू आमचा नंबर तू आमचा फोन कटच का केला? तू कडे काय कट केलं आज ते तळमळ आद्याला तू मार. बोलणार नाही, तू बोला सांगते का तू गप्पच झालं ए गप झालं. हॅलो, हा हा फोन का कट केलास परत? ते चुकून लागले चुकून कट झाला तो फोन. चुकून कट झाला म्हणजे पोलिसांचा फोन चुकून कट होतात? नाही सर आज लागले पटकन. आणि ते दररोज दररोज मेसेज का तू चुकूनच पडतात का तुझे? नाही सर. नाही सर म्हणजे हा कुठं राहतोस तू जरा सांग. नको सर हात धरतो तुमच्या समोर परत नाही असं करणार. त्यांना त्यांच्या आईला सांगतो मी पप्पांना. कसं सांगशील? आता आहेत का ते? आहेत नाही, त्यांनी सकाळी केस नोंदवून गेले ते. त्यांना सांगतो चुकून परत नाही सर. सॉरी सर. तू ओळखतोस त्यांना? ओळखतोस त्यांना तू? नाही. नाही ना, मग त्यांचा नंबर आहे तुझ्याकडे? हा तू असं बोलतोय जसं की तू त्यांच्या दररोज घरी जाऊन बसतोस. नाही सर. जरा अभ्यास वगैरे करा, 12वी आहे ना आता? हो हा, मग असले धंदे करताय का? नाही सर सॉरी परत नाही असं करणार. एकदा माफ करा सर. हा हा चालेल ना. हा, तू त्यांच्या पप्पांशी बोल आणि मिटव. जर काही मिटलं नाही तर आम्हाला तुला आत टाकावे लागेल तुमच्या मम्मी पप्पांसकट. हा चालेल सर एकदा माफ करा परत नाही असं. माफ करताच येत नाही रे. तू त्यांच्याबरोबर मिटवलं असतं ठीक, नाही तर मग तुझं काहीतरी करावं लागेल. त्यांनी जर केस पाठीमागे घेतली नाही तर आम्ही कायद्यानुसार काय करू शकत नाही. हा बघतो त्यांचा नंबर घेतो आणि सांगतो. हा, काय तर कर लगेच. हा करतो. हा, संध्याकाळपर्यंत कर, नाही तर उद्या सकाळी आम्हाला तुला न्यावं लागेल बघ. हा हा, तुझं लोकेशन दिसतंय आम्हाला. कुठे पळून वगैरे जाशील? नाही करतो त्यांना. हा. हा. आता फोन करता फोन करूया. नाही तर पळून मिळून जाईल ते. हे करूया ना लगेच फोन. नाही तर वाईट राह ना ह्याच्यावर काय मित्र हे फोन मागायलो तिथं मागायलो. काय 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 बोलतोय? आज शूट कर हा. घराकडे काय करतो? आहे ना, बसलोय रे. बसलोय किती आहे? दत्ताला. कोणता होईल कोणतं पोलिसांचं. करा एकदा अरे शप्पथ. करा. तिचा नंबर दे. कोणतं अरे कोणाचा आयडी दिले बघ. कोण? क्यूट गजरीचा. मी नाही लागलोय, माझा विषय काही नाही. पप्पाचा नंबर दे पटकन. मागा मी नाही लागलोय. दिल्या सांग आज नको रे भांडा. अरे काय मस्करी करू नको रे अगीची. गेले अजून गेले. काय आई आणि पप्पा. काय तक्रार करू. टकला तक्रार. होय काय? माझा बघून घे काय तर तू. नंबर दे. मी नाही कोणचे नंबर देऊच. अरे काय बाबा. ते माझ्या विश्वासात राहू नको. मी ते सांगितलंय पोरांच्या लपड्यात मारू नको, ऐकाक नको तू. मोठं शहाणा असाय तू ना. तुझं नाव सांगले तुला काय. तू माझं नाव किती सांगलंय? मी काय केलंय? आयडी दिला. आयडी काय आयडी तू मागला म्हणून तिथं. म्हणून काय झालं तू कधी सांगितलं. मी काय सांगायचं, मी याच्यातच नाही, विषय नाही माझं काय. पण मी तुला जे सांगितलं ते आहे दिले पहिले पहिले दिले काय मी सांगतो सर बाईक. त्या माझा विषय नाही, मी सांगितलंय सर मागा फोन येईल तर. हा ते सांग चावशीचा नंबर पापाचा मी. हो ना, कोणच्या माझ्याकडे बापाशीचा नंबर थोडी द्यायचा. तिचा नंबर हा. तिचा नंबर घे होय तुला. ते सांग ते भाव सांग गेलेली आणि त्या पोलीस गेले. हा आता काय करतोय? काय काय सांगणार त्यांच्यानी? काय नाही ते ओळखतोस काय म्हटलं नाही मेसेज मग काय सांगतात. मग काय सांगतोय? कधी भेटलं
कशाची मग हे ओळखते तू नाही मग हे भेटलं नाही मग काय कसं पडलं हा आता हे घर दुखत घराकडे येते मला. घराकडे कित्या येऊन दे घराकडे भेट त्यांका हे परत फोन करतो माझ्या हा मी जाते माका सांगा नको परत वाईट त्या मी नाही मी बाय 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 परत फोन करू नको का लव 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 ते जायचं हॅलो 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 हा बोल नंबर भेटत नाही नाव ते तुझं तू बघ आमचा काय संबंध तुझा मित्र जो आयडी देणार होता ना त्याच्याकडनंच घे ना नसते धंदे तुम्हाला काय हे तुमचं तुम्ही बघा हे बघ मित्राचा काय तुला हे होणार नाही कारण तू मेसेज करत होतास त्याला काय आता त्यानं फक्त आयडी दिली तू अडकशील बघ ते तो अडकदार नाही त्याचा काय संबंध तू फक्त त्यानं आयडी दिली 14 वर्षाची आठ काय म्हणा अरे कल काय केला तू कट कर आपण त्याचं नाव सांगा नको तू कट केलं म्हणून 14 वर्षाची आठ काय हे म्हणा गावारलं पहिलं तो करता तू त्याला करतो तू ते का करतो तू का तू कट कर एक काम कर रे ऐक त्याला सांग तुला आम्ही उद्या जर नेलं तर 14 वर्षाची आठ काय म्हणून ते मोपर मग ते भीते माझ्या आईची कथार ना तू कसलं घाबरलं तू काय सांगतो खरा नाही वाटत आहे का तू किती मरतो काय रे तुझा हो, मध्ये. जागेवर बोलला? तू व्हिडिओ काढ बरोबर एकदम हॅलो हा ऐक काय झालं भेटत नाही म्हणजे घे कुठून तर बघ तू मेसेज करत होतास तुला जर उद्या जर आम्ही नेलं तर तुला 14 वर्षांची अटक आहे अरे पण त्यांनी केस लिहिली त्याचं काय करायचं हॅलो काय करायचं तुझे ते मित्र आहेत त्यांना गोळा करून येऊ द्या सकाळी माफ करा सर ऐकलं चुकून झालं सर परत नाही असं होणार चुकून झालं म्हणजे परत नाही असं होणार सर प्लीज अरे पण तुला यायला तर लागल हे मिटवायला सांगतो एकदम माफ करा हॅलो काय आला हॅलो ओळखलं मंदार बोलतोय काय रे मी बाबा कपाळात काय मारलं कपाळात आलेले घाबरलं इतकं हॅलो काय बाबा बंदरा ती पार्टी करतो प्रँक करवते रे माझे समजला काय हॅलो हा काय मेला ती पार्टी करतो होय तर घाबरलाय ना तू अरे बाबा असले मेले कसले मेले झाल द्यायच्या मजा आली ना मजा येईल का मजा येईल पार्टी करतो होय तर वेळ जाय ना व्हिडिओ कॉलचं लागलं रे काय मेळा हा काय मेळा घाबरलं होय तर सकाळी सावंतवाडी रेल्वे स्टेशनला जायचा उद्या सकाळी सावंतवाडी पोलीस स्टेशनला यायचं आणि लोक 14 वर्ष राहायचं काय रे करतोय समजला हॅलो फोन कट कर नीट जाता घाबरलं थंड घे थंड पाणी वाहतं घे गेम खेळ परत करताना बरं का मेसेज कट केल्यानंतर चला
अरे तू मेसेज करत राहा की मेसेज करायला व्हिडिओ खूप मजा आली. धन्यवाद. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करू विसरू नका. चला